नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। आज मी तुम्हाला एका अशा गुन्ह्याची माहिती करून देणार आहे ज्यामध्ये प्रेमासारख्या उदात्त भावनेतून सुरू झालेला प्रवास हा प्रत्येक वळणावर रक्तरंजित घटनांनी घेरला गेलाय। या प्रेमामुळेच नात्यांचा बोरखा फाटून माणसांचे खरे चेहरे समोर आलेत आणि सुरू झालाय एक वेगवान प्रवास अनपेक्षित घटनांचा, रहस्यांचा आणि खुनांच्या मालिकांचा। छान दिसतेस। आई, मला नितीन बरोबर लग्न करायचंय। मग हे दुसऱ्या मुलासमोर मुलगी दाखवण्याचं नाटक कशाला करताय तुम्ही? आई, तुला सांगितलं होतं ना, ह्या घरात परत नितीनचं नाव काढायचं नाही म्हणून। पाहुण्यांसमोर काही गोंधळ घातलास ना, गाठ माझ्याशी आहे। विसरून जाई ना, तू माझी मुलगी आहेस। नाही माझ्या देहाचं दुसऱ्या मुलाशी लग्न लावून देतात आणि मी ते शांत बसून मी आता तिला घेऊन येतो। अरे मारून टाकतील ते तुला। ते लोक कसे आहेत माहिती आहेत का तुला? दादा दादा तू काळजी नको करू ना, मी आहे तुझ्यासोबत। तू फक्त सांग काय करायचंय, मी आहे ना तुझ्यासोबत। हे चिरंजीव आमचे विजय। हे बघा आली मुलगी आमची, ये। घ्या ना, चहा घ्या। संतोष भाऊ, तुमची नेहा आम्हाला आधीपासून पसंत आहे। अहो, पत्रिका पण आधीपासूनच जुळली आहे। आता फक्त लवकरात लवकर मुहूर्त काढायचा आणि लग्नाचा बार उडवून द्यायचा। काय नेहाचा होकार पण आवश्यक आहे ना। काय ग नेहा, आमचा सागर पसंत आहे ना तुला? अगं बोल ना। हो, बघा होकार मानतो ना आपल्याला। हो ना। मी काय म्हणतो, लवकरात लवकर भटजीला भेटूया आणि सगळ्या गोष्टी बाकीच्या उरकून घेऊया। काय
काय काय झालं काय अरे तू एवढी काय घाबरलेस काय कपाटातले सगळे पैसे आणि दागिने गायब झालेत. नेहा, दरवाजा उघड दरवाजा उघड नेहा, दार उघड. दरवाजा उघड नेहा, जी नेहा माझ्याबरोबर पळून आली आहे. नेहा जिवंत हवी असेल तर आज दुपारी 2 वाजता 25 लाख एका कपड्याच्या पिशवीत बांधून जुन्या गल्लीच्या तोंडाशी असलेल्या कचरा पेटीत टाका. नाहीतर मी प्रेम बीम सगळं विसरून जाईन आणि नेहाचे तुकडे करून पाठवून देईन. विजय बघ जा आतमध्ये नेहा कुठे शोधून काढ. जर माझी पोरगी राहणार मिळाली एकेकाचा जीव घेईल. हॅलो हॅलो पोलीस स्टेशन. अहो पण इथे कशी असणार आहे तुमची मुलगी? अहो बघताय काय, तुमची वकिली कलम सांगा ना यांना, म्हणजे आपला लिगल ऍक्शन घेता येईल. माझी वकिली फक्त कोर्टात, इथे नाही. नाहीये. अहो काय झालंय? काय चाललंय इथं? अहो यांच्या मुलाने म्हणजे नितीनने माझ्या मुलीला किडनॅप केलंय. अहो नाही, त्यांचं प्रेम होतं एकमेकांना. ते आम्ही बघू. कुठे आहेत ती दोघं? माहिती नाही हो साहेब. साहेब हा म्हातारा खोटा बोलतोय. नीट बोलायचा. खोटं बघा ही चिठ्ठी बघा. या नितीनने माझ्या मुलीला न्यायाला प्रेमाचं नाटक करून दागिन्या सकट पळवून नेलंय आणि आता खंडणी मागतोय वरून. अहो शक्यच नाही साहेब. अहो यांच्यासारखाच आमचाही त्यांच्या लग्नाला विरोध होता. अहो त्यांना लग्न करायचं होतं म्हणून ते पळून गेले असतील. आणि माझा मुलगा किडनॅपिंग करून खंडणी मागणं शक्यच नाही. यांनीच आम्हाला अडकवण्यासाठी हे खोटं पत्र तयार केलं असेल. नेहा कुठून पळून गेली ती जागा दाखवा आम्हाला. या तिजोरीचा पासवर्ड कोणाकोणाला माहिती? घरातल्या सगळ्यांनाच, नेहाला सुद्धा. पटेल मॅडम, यांच्याकडून दागिन्यांचे सगळे डिटेल्स घ्या. रिकामे सर. आजूबाजूच्या सगळ्या ज्वेलर्सला अलर्ट करून ठेवा. अशा पद्धतीचे कुठलेही दागिने त्यांच्याकडे आले तर इमिजिएट आपल्याला कॉन्टॅक्ट करायला सांगा. हो सर. तुमच्या मुलीची नेहाची रूम कुठे? इथे पाठीमागे सर. चल. रिकामे सर. गुरव, सर. रक्त दिसतंय. तुमच्यापैकी कोणाला काही लागलंय, जखम झाली? ठीक आहे, बाहेर जाऊन. गुरव, हे रक्त एकतर नेहाचं असू शकतं किंवा तिला घ्यायला जो कोणी आला होता त्याचं. फॉरेन्सिकला बोलून हे ब्लड सॅम्पल घ्यायला सांगा. नितीनच्या आणि नेहाच्या आईवडिलांबरोबर टॅली करायचं. हो सर.
सर हा मेसेज आलाय. बोलून घ्यायला. मिस्टर अशोक जोशी, ज्या बँकेत तुम्ही काम करता त्या बँकेतच पैशांची अफरातफर केल्याचा आरोप आहे तुमच्यावर. सर कुणीतरी बँकेची सिस्टीम हॅक करून पैशांचा घपला केलाय. मी काय केलं नाही हो सर. 4 दिवसात पैसे नाही जमा केले तर बँक कारवाई करणार आहे तुमच्यावर, खरं आहे ना? हो. म्हणून काय मग स्वतःच्या मुलाला त्याच्याच गर्लफ्रेंडला किडनॅप करायला लावून तिच्या बापाकडे खंडणी मागण्याचा प्लॅन होता तुमचा, आणि तेच पैसे भरून काय नोकरी वाचवणार होतात तुमची? आता खरं सांगा, कुठे नेहा? तुमचा मुलगा कुठे आहे? मला खरंच काही माहिती नाही हो सर. नेहाकडचे दागिने कुठे आहेत? हो कुठले दागिने? ना नितीन नेहा माझ्याकडे आले ना त्याने दागिने आणले. मी खरंच यात सामील नाही हो सर. ठीक आहे, आता जा तुम्ही, पण आम्हाला सांगितल्याशिवाय शहर सोडून कुठेही जायचं नाही. आणि आम्हाला जेव्हा गरज वाटेल तेव्हा आम्ही तुम्हाला बोलवून देऊ. ठीक आहे सर. माझ्या बाबांना पोलीस घेऊन गेले. तुम्ही प्लीज काहीतरी करा ना. माझी वकिली मी फक्त माझ्या ग्राहकांसाठी वापरतो. सासरी बुवा की माझे क्लायंट नाही आहेत. कारच्या डाऊन पेमेंटच्या वेळेस त्यांनी मला पैशांची मदत केली नव्हती. मी त्यांना का म्हणून मदत करायची? अहो, तुम्ही एका गोष्टी सराग दुसऱ्यावर नका ना काढू. ठीक आहे, करतो मी त्यांना मदत, पण माझी ना एक अट आहे. सुखीला वहिनी तुझ्यासाठी सरप्राईज आहे. आईच्या आहेत. चला, या निमित्ताने सुनबाईला ताईचा आशीर्वाद मिळाला. हो, आणि दादा आता तू बघ, बाबांचाही विरोध संपेल आणि मग आपण धूमधडाक्यात लग्न करू. हो ना मामा? नाही, पण तुम्ही दोघांनी मदत केली म्हणून हे सगळं शक्य झालं. सर, नितीनच्या नावाने लिहिलेल्या खंडणीच्या पत्रातला हस्ताक्षर नितीन किंवा त्याच्या फॅमिलीतल्या कुठल्याही मेंबरच्या हस्ताक्षराशी मॅच झालेला नाही. आणि नेहाच्या खिडकीत सापडलेल्या रक्ताचा हा DNA रिपोर्ट नेहा, नितीन किंवा इतर कुठल्याही फॅमिली मेंबरशी मॅच झाला नाही. म्हणजे नितीन नेहाशिवाय तिथं तिसरा कोणीतरी हजर होता, ज्यानं नितीन नेहा पळून गेल्याचा फायदा उचलला आणि नितीनच्या नावानं खंडणी मागितली असेल. जे आपल्याला ब्लड सापडलंय त्याचं सॅम्पल आपल्या हिस्ट्री शीटर्सच्या DNA डाटा बरोबर चेक करा. सर, जर कोणी सराईत गुन्हेगार असेल तर नक्कीच पकडलं जाईल. आणि त्या दागिन्यांचं काय झालं? सर, आसपासच्या सगळ्या ज्वेलर्सला इन्फॉर्म केलंय आणि न्यूजपेपरमध्ये सुद्धा जाहिरात दिली. लवकरच काय ते कळेल. भाऊ कुठे रे तुझा? भाऊ कुठे तुझा? अरे पकड झाला. पवनच्या अनपेक्षित मृत्यूनं या सगळ्यालाच एक वेगळीच कलाटणी मिळाली. जावयाबरोबर चाललेल्या मुलीच्या संघर्षात अशोकची ओढाताण होत होती. अशातच अशोकवर कामाच्या ठिकाणी खोटा आरोप लागला. मोठा मुलगा एका मुलीबरोबर पळून गेला होता, तर छोट्याचा खून झाला. काही जन्मदात्यांच्या नशिबी आयुष्यभर केवळ मुलाबाळांसाठीची चिंताच असते. पण हे एवढ्यावरच थांबणार नव्हतं. काही अशा घटना घडणार होत्या ज्यानं प्रेम आणि विश्वासाच्या आड दडलेली वस्तुस्थिती समोर येणार होती. पवन आणि मामामुळेच आपलं लग्न होऊ शकलं. हो ना. तुम्हा दोघा भावांचं खूप प्रेम आहे ना एकमेकांवर? खूप. आजच्या जगात असा जीवाला जीव देणारा भाऊ मिळत नाही कोणाला. आपण त्याला बोलूया आपल्या घरी एकदा. बोलूया ना, त्याला आनंदच होईल की दादाने लव्ह मॅरेज केला आणि संसार पण सुरू केला.
काय झालं? काही नाही ग, पैसे संपत आलेत, नोकरी नाही मिळत आहे. तुला या छोट्याशा खोलीमध्ये राहावं लागतंय याचंच वाईट वाटतंय मला. नितीन, अरे आपण सोबत आहोत हेच माझ्यासाठी खूप आहे. थँक्स. पण मी रात्रंदिवस काम करेन, खूप मेहनत करेन आणि तुला राणीसारखं ठेवेन. सगळीकडे सर्च करा, सगळ्या रूम मध्ये. विजय, काय झालं रे? कोण? हो साहेब, काय झालं? हो साहेब, काय झालं? काय काय चाललंय? पवनचा खून झालाय. काय? तुम्ही आणि तुमच्या मुलांनी धमकी दिली होती त्याला जीवे मारण्याची. तुम्हीच मारला की नाही त्याला? हत्यार कुठे खुनाचं? अहो काय बडबडताय? आम्ही पवनचा खून केलेला नाहीये. साहेब, माझी बहीण पळून गेली त्या रागात मी बोललो असेल, पण खरंच सांगतो साहेब, आम्ही पवनचा खून नाही केलेला. सर, आतमध्ये काहीच सापडलं नाही. काहीच नाही सापडलं. झालं समाधान? आता पुरावे मिळाले नाहीत म्हणून चाललोय, पण पुन्हा येईन, लक्षात ठेवा. सर, पवनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. डोक्यावर जबरदस्त मार बसल्याने त्याचा मृत्यू झाला होता. बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारचे सिडेटिव्ह किंवा अल्कोहोल सापडलेलं नाही सर. आणि महत्त्वाची गोष्ट, नेहाच्या खिडकीमध्ये जे ब्लड सापडलं होतं त्याचा DNA एका हिस्ट्री शीटरवरून मॅच झालाय. कोण आहे तो? प्रकाश घोरपडे. त्याचा नंबर मी सर्व्हिलन्सवर टाकलाय, लोकेशनही डिटेक्ट झालंय. त्या रात्री नेहाच्या घरापाशी काय करत होतास? कोण नेहा साहेब? मी नाही ओळखत. नेहा नितीन बरोबर पळून गेली त्या रात्रीचं तुझं मोबाईल लोकेशन तिच्या घरापाशी आहे. तिच्या खिडकीत जे रक्त मिळालं ते तुझ्या रक्ताशी मॅच होतंय. तिच्या घरात खंडणीची चिठ्ठी टाकलीस ना? हो नाही साहेब, मी काय नाही केलं, शपथ मी काय नाही केलं. हे बघ, आता जरी शांत दिसत असले तरी एकदा मारायला सुरुवात केली की मग थांबत नाहीत. सांगतो सांगतो साहेब, मारू नका, सांगतो. हे काय? तुझ्या वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहिली, त्यात लिहिलंय की मी तुला सुखात ठेवेन, तुझी खूप जास्त काळजी घे, स्वतःपेक्षाही जास्त. हे बघ, मी नितीनला सांगून ठेवलंय त्या पोरीच्या बापाच्या नावाने एक चिठ्ठी टाकायची. तू एक काम करायचं, आम्ही तिथून निघून गेल्यावर तू आज जायचं आणि ती चिठ्ठी बदलायची. आपण त्या चिठ्ठीत 25 लाखाची खंडणी मागू, अर्धे तुझे अर्धे माझे. साहेब, त्या नेहाच्या घरात मी खंडणीची चिठ्ठी टाकली आहे खरं आहे, पण त्या नेहाच्या बापाने डायरेक्ट तुमच्याकडे तक्रार केली, म्हणून साहेब मला पैसे मिळालेच नाही. चिठ्ठी टाकायला आत गेला तेव्हाच दागिने चोरलेस. दागिने कुठे आहेत? नाही साहेब, मी दागिने नाही चोरले साहेब. कोणाच्या सांगण्यावरनं करत होतं सगळं? तू कशाला आलायस इथं? हा? अरे तुझ्यामुळे माझा एक मुलगा घर सोडून गेला, त्यामुळे माझ्या दुसऱ्या मुलाचा एक खून झाला. आता काय आमचा जीव खेळालास का? पण एक शब्द बोलू नकोस. माझ्या मुलाच्या मर्तिकेला हात सुद्धा लावू नकोस. मिस्टर राजेश, नेहा नितीन बरोबर पळून गेली. त्या संधीचा फायदा घेऊन तुम्ही नेहाच्या वडिलांकडे खंडणी मागितलीत नितीनच्या नावानं, असा आरोप आहे तुमच्यावर. आम्ही तुम्हाला अरेस्ट करतोय. चला. सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुमचा पार्टनर प्रकाश आमच्या ताब्यात आहे, त्याने सगळं कबूल केलं. रिकामे घेऊन चला यांना. टाटा. का बघलास असं?
तुझ्यामुळे माझ्या दोन्ही मुलांचं. मला तर तुला मामा म्हणायची सुद्धा लाज वाटते. रिकामी घेऊन चला. सख्या बादशाच्या नावानं खंडणी मागितलीस? नाही साहेब, मी नाही मागितली. हा प्रकाश खोटं बोलतो साहेब. ओ नाही साहेब, याने स्वतःच्या हाताने चिठ्ठी लिहिली होती. वाटलं चेक करा साहेब. साहेब चूक झाली, साहेब चूक झाली, साहेब चूक झाली. नेहाच्या घरातले दागिने कुठे आहेत? माहित नाही साहेब. हा रुमाल तुझ्या घरात मिळाला, रक्तानं माखलेला. हे रक्त पवनचंच आहे ना? खून केलास ना पवनचा? बोल. ओ साहेब, मी खरंच पवनचा खून नाही केला साहेब. तुमच्या दोघांच्या खंडणीच्या प्लॅन बद्दल पवनला कळलं असणार, म्हणून तुम्ही त्याचा खून केला, खरं की नाही? साहेब, मी माझ्या भाच्याचा खून का करेन साहेब? पैशांसाठी तुझ्यासारखे नमुने काही करू शकतात. पवनचा खून केला की नाही? साहेब नाही, साहेब खरंच नाही केला साहेब. ऐका माझं, खरंच नाही केला साहेब. मी पवनचा खून नाही केला साहेब. गुरव सर, या दोघांच्या विरोधात स्ट्रॉंग चार्जशीट तयार करा खंडणी मागितल्याबद्दल, आणि पवनची आणि त्याच्या फॅमिलीची आणखीन माहिती काढा. सर सर, नेहाला घेऊन नितीन पळून गेला त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या वडिलांनी पेपरमध्ये जाहिरात दिली होती. त्यात त्यांनी असं म्हटलंय की नितीन बरोबरचे सगळे संबंध ते संपवत आहेत. त्याने केलेल्या कुठल्याही आर्थिक व्यवहाराशी त्यांचा संबंध नसणार आहे. आणि सर, त्यांनी ऑफिशियली आपलं मृत्यूपत्र सुद्धा बदललं. त्यामध्ये नितीनला प्रॉपर्टीतून बेदखल करून एकमेव वारस म्हणून पवनचं नाव लावलं. आणि त्यांची मुलगी मनीषा? तर या मनीषाचा नवरा महेश तिला माहेरून पैसे आणण्यासाठी नेहमी मारहाण करत असतो. त्याची वकिली फारशी बरी चालत नाही, म्हणून टेन्शनमध्ये असतो. बरोबर. या अशोक जोशीनं त्याच्या प्रॉपर्टीतून निखिलला बेदखल केलं, म्हणजे पवनच्या मृत्यूनंतर सगळी प्रॉपर्टी बाय डिफॉल्ट त्यांच्या मुलीला म्हणजे मनीषाला, म्हणजेच बाय डिफॉल्ट तिच्या नवऱ्याला महेशला. सर, म्हणजे पवनच्या मृत्यूमागे महेशचा हात असू शकतो? इथं पैशासाठी लोक सख्खी नाती विसरतात. हा महेश तर परका आहे. काय झालं साहेब? आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची. आपण कशासाठी आणि तुम्ही काय शोधताय? पुरावा. पवनच्या खुनात वापरला गेलेला एखादा हत्यार तुमच्या घरात असू शकतो. काय? मॅडम, तुमच्या भावाच्या खुनात तुमचे मिस्टर सस्पेक्ट आहेत. साहेब, मी वकील आहे, तुमच्यावर कायदेशीर कारवाई करेन. मिस्टर महेश, आम्हाला एकदा पुरावा सापडू दे, मग आम्हीच कारवाई करू. म्हणजे तुम्ही माझ्या भावाचं? अगं, कसं शक्य आहे? मी असं करू शकतो का? तुम्ही असं करूच शकता. सर, माझ्या बाबांनी मृत्यूपत्र बनवलं होतं तेव्हा यांनी खूप तमाशा केला होता. नितीनचं नाव वारसा हक्कातून काढलंय, मग मनीषाचं नाव ऍड करा. सगळी प्रॉपर्टी का ते एकट्या पवनच्या नावावर घालणार आहात? महेशराव, याआधी तुम्हाला बरंच काही दिलंय, मग आता हिस्सा कुठून आला? अहो, माझ्या हिश्श्याचे सगळे पैसे आपल्या लग्नासाठी, तुमचा मानपान, दागिने आणि घराच्या डाऊन पेमेंटसाठी दिलेत ना. ए, तू गप्प बस. हे असं सगळं नाही चालणार. तिचं नाव ऍड झालंच पाहिजे, नाहीतर लक्षात ठेवा. आणि त्या दिवसापासून हे पवनवर खुन्नस ठेवून होते. मला तर मारहाण करत होतेच. हे बघा, या सगळ्या जखमा यांच्या मारहाणीमुळे झाल्या. ऐक ना, आपण शांतपणे बोलूया ना. नाही, मला ना आता तुमची भीती वाटते. तुम्ही आधी मला मारत होताच, पण जसं पवनचा खून केलात ना, तसं उद्या माझाही खून कराल तुम्ही. नाही, असं काही होणार नाही. ऐक मी काय. सर, माझ्या जीवाला माझ्या नवऱ्यापासून धोका आहे. उद्या जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला फक्त हे जबाबदार असतील. गुरव, घेऊन चला यांना. सर, हो साहेब, अगं तू सांगलं त्यांना. साहेब, असं नाही झालंय काही. ऐका. सर, हे लालचंद सेठ यांना काहीतरी इन्फॉर्मेशन द्यायची. बोला. नमस्कार साहेब. नमस्कार. एक व्यक्ती आलेला जुन्या सोन्याचे दागिने विकायचे म्हणून चौकशी करत होता. मग त्याचं नाव, नंबर, पत्ता काही घेतला असेल ना? कसं घेणार साहेब? त्याला शंका आली असती ना. CCTVत तर दिसला असेल. CCTV रिपेअरिंगला दिलेला. सरांचा मेसेज आधीच मिळाला होता, अशी कोणी संशयास्पद व्यक्ती आली दागिने विकायला तर कळवा म्हणून. मग
मग मी सर त्याला बोललो की आता माझ्याकडे रोकडा नाही आहे, रात्री ये दागिने घेऊन, तेव्हाच व्यवहार करू. हे घ्या तुमचे दागिने, तुमच्या राजकुमारांनी चोरले होते. बाबा बाबा मला घरी घेऊन चला बाबा. अरे स्वतःच्याच घरात चोरी करायला लाज नाही का वाटली? काय करणार बाबा, तुम्ही मला खर्चाला पैसे देत नव्हतात. त्यात नेहाच्या लग्नाला सगळे दागिने तिलाच देऊन टाकणार होतात, म्हणून मी दागिन्यांवर डल्ला मारला. म्हणून स्वतःच्या घरात चोरी करतोस, लाज नाही वाटत तुला? साहेब ह्याला ना आत टाका, त्याच्याशिवाय अद्दल घडणार नाही. याला पोरगी गेली कोणाबरोबर तरी पळून, आणि हा स्वतःच्याच घरात चोरी करतोय. हो, ते घरचा मॅटर घरी सॉल्व्ह करा, इथं नको. रिकामे सर यांना घेऊन जा, दागिने आणि बिलं सगळी चेक करा. चला या बाबा, मला घरी घेऊन जाणार. काय पैशांची गरज होती म्हणून नाही ना पवनचा खून केलास? साहेब खरंच सांगतो, मी का खून करीन? मी खरंच खून नाही केला साहेब. बाबा, आई, आपला पवन गेला रे नितीन. काय? नात्यांची खरी परीक्षा ही संकटकाळी होते. भाऊ म्हणून पवन नेहमी नितीन सोबत उभा राहिला, पण आता तोच नसल्यामुळे नितीनची अवस्था जराशी सैरभैर झाली होती. दुःखद प्रसंगी विश्वासानं मुलाच्या खांद्यावर डोकं टेकवावं असं अशोकला मनापासून वाटत होतं, आणि वडील मुलाचं तुटलेलं नातं पवनच्या मृत्यूच्या दुःखामुळे पुन्हा एकदा जोडलं गेलं. पण इतर नात्यांचा वाढणारा गुंता आणि जुने हिशोब चुकवण्यासाठी टपून बसलेली नात्यातलीच इतर माणसं यांच्यामुळे काही अशा अनपेक्षित घटना घडणार होत्या की रक्ताचे जणू पाठ वाहणार होते. असं नेमकं काय घडणार होतं? चला पाहूया. बोल, आई बापाला का मारलास? साहेब खरंच सांगतो, मी नाही मारलंय साहेब, मी नाही मारलंय माझ्या आई वडिलांना. काल रात्री कुठे होतास? साहेब मी इथून जामीन मिळाल्यावर माझ्या मित्राच्या घरी गेलो. पार्टीमध्ये मला खूप जास्त दारू झाली, म्हणून माझ्या घरी नाही गेलो, कारण वडील नाराज झाले असते. पण मी रात्रभर मित्राच्या घरीच राहिलो, आणि सकाळी घरी गेलो तर माझे जोपर्यंत आत खरं सांगत नाही तोपर्यंत तोडा याला. सर, या विजयची वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी केली, पण त्याचं एकच म्हणणं आहे की त्याच्या आई वडिलांचा खून त्याने नाही केला. केस कॉम्प्लिकेटेड होत चालली गुरु. मामानं भाच्याच्या नावानं खंडणी मागितली, त्यानंतर पवनचा खून झाला. पवनच्या खुनाचा संशय संतोषवर आहे, पण पुरावा सापडला नाही. आता संतोष आणि सुमित्रा दोघांचाही खून झाला. त्यांच्या खुनाचा संशय त्यांच्याच मुलावर विजयवर आहे, पण पुरावा सापडत नाही. सर, या सगळ्या मर्डर्सचं आपापसात काही कनेक्शन असेल? असू शकतं. हे सगळे खून एकाच व्यक्तीने केलेले असू शकतात, पण का केले काही कारण कळत नाहीये. बरं, पवनच्या खुनाबद्दल खबरींकडून काही कळालं? सर, अजूनपर्यंत तरी काही नाही, पण प्रयत्न सुरू आहे. सर, संतोष आणि सुमित्राचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले. सर, संतोष आणि सुमित्राच्या डेड बॉडीमध्ये बेशुद्ध करणाऱ्या केमिकलचे ट्रेसेस सापडले. सर, त्या दोघांच्याही डेड बॉडी जवळ त्या दोघांच्या व्यतिरिक्त आणखी एका रक्ताचे ट्रेसेस सापडले. ऑफकोर्स ते मारेकऱ्याचं ब्लड असणार. सर, आणि त्या तिसऱ्या रक्ताचा DNA या दोघांच्याही रक्ताच्या DNAशी मॅच झाला. म्हणजे गौरव, हे दोन्ही खून त्यांच्या मुलांना विजयनंच केले आहेत? नाही सर. मग
नितीन, तुला तुझ्या भावाच्या खुनाच्या आरोपाखाली आणि नेहा तुला तुझ्या आई वडिलांच्या आणि भावाच्या खुनाच्या आरोपाखाली आम्ही अटक करत आहोत. घेऊन चला यांना. अहो साहेब, अहो ऐका ना, अहो नितीन, तुझ्या भावाचा जेव्हा खून झाला त्यावेळी तुझ्या नवीन मोबाईल नंबरचं लोकेशन तिथे लोकेट झालं. आणि नेहा, जेव्हा तुझ्या आई वडिलांचा खून झाला त्याच वेळी नेमकं तुमच्या दोघांच्याही मोबाईलचं लोकेशन तिथे लोकेट झालंय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तिथे आम्हाला जे तिसरं ब्लड सॅम्पल मिळालं ते तुझ्या ब्लडशी मॅच होतंय. आता सांगा, तुम्ही हे सगळं कसं काय केलं, का केलं? या खुनात तुमच्या बरोबर कोण कोण होतं, साथीदार कोण कोण होते? सर, तुमचा काहीतरी मोठा गैरसमज होतोय. आम्ही आमच्या परिवाराची हत्या का करू? गुरु सर, मॅडम, सर सर पैशांची खूप तंगी होती. लग्नानंतर वेगळं राहायला लागलो तेव्हा लक्षात आलं की संसार करणं खूप कठीण आहे. काम करूनही पुरेसे पैसे मिळत नव्हते. तेव्हाच मला बातमी कळली की बाबांनी सगळ्या प्रॉपर्टीचा वारस पवन एकट्याला केलाय. पैशाची फार तंगी आहे रे. लव्ह मॅरेज करणं सोपं आहे पण संसार करणं अवघड. दादा, मग तू घरी चल ना. अरे काय घरी चल, ते नेहाचे आई वडील जीवावर उठलेत आमच्या. परत आलोय ना हे कळल्यावरती जीवानिशी मारतील मला. म्हणून असं गुपचूप भेटतोय तुला. पवन, तू माझी मदत करू शकतो. तू एक काम कर ना, घरातले दागिने आणून दे ना मला. मी ते विकून काहीतरी दिवस काढू शकतो रे, प्लीज. अरे दादा, पण बाबांनी दागिने विकले. काय? हो, बँकेच्या प्रॉब्लेममुळे त्यांनी ते सगळे पैसे बँकेत जमा केले. अरे खोटं बोलतोयस तू. अरे बाबा, ते दागिने विकून बँकेत पैसे भरणं शक्यच नाही. अरे सगळ्या प्रॉपर्टीचा तुला एकट्याला वारस बनवला म्हणून नियत फिरली का तुझी? मला ते दागिने आणून द्या, आत्ताच्या आता दागिने आणून दे, मला पाहिजे. दादा सोड. अरे कसा बघतोयस तू? तू असा नव्हतास आधी आणि तुला माझ्यावर विश्वास नाही आहे. ठीक आहे. प्रॉपर्टीसाठी सख्या भावाचा खून केलास तू. आणि नेहा, तू तुझ्या आई वडिलांचा खून कशासाठी केलास? सांगते सर. पवनच्या मृत्यूनंतर मी नितीनच्या आई वडिलांचं सांत्वन करायला गेले. तिथून मग मी माझ्या आई वडिलांना भेटायला गेले. आत्ताच बातमी मिळाली आहे, नेहा आणि नितीन त्या अशोकच्या घरी आलेत. कार्टी तोंड काळं करून गेली आणि आता परत आलीये. नेहा आणि नितीन यांना गाठायचं आणि तिथेच ठार मारायचं. आता हे आलं ना, काम झालं म्हणूनच समजा. माझेच आई वडील मला मारून टाकायचा प्लॅन करताय. अशा परिस्थितीत जिवंत राहण्याचा एकच पर्याय आहे. ज्यांनी आपल्याला मारायचं ठरवलंय आपणच त्यांना मारून टाकायचं. आई, बाबा, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागवलायत आणि ते बरोबरच आहे. आम्ही जे काही केलं ते तुम्हाला विश्वासात घेऊन करायला पाहिजे होतं. आणि जे काही झालं त्याची आम्ही फार मोठी किंमत चुकवली आहे. मी माझा भाऊ गमावला. आता आणखी कोणाला गमावण्याची ताकद नाही आमच्यात. आता एकतर तुम्ही आम्हाला मारून तरी टाका, नाहीतर आशीर्वाद द्या. आई, अगं आपल्या कुलदैवताच्या पाया पडून आले. त्याचा हा प्रसाद. बाबा, मूर्खासारखा उद्योग करण्यापेक्षा जर आमच्याकडे तक्रार केली असती तर आम्ही त्यांचा बंदोबस्त केला असता ना. चला आता इथंच जेलमध्ये. प्रेम माणसाला माणूस पण शिकवतं, पण हेच प्रेम जेव्हा आंधळं असतं तेव्हा माणसाचा राक्षस व्हायला वेळ लागत नाही.
आपली फॅमिली आपला जीव घ्यायला टपलीये हे कळल्यानंतर कायद्याची मदत न घेता किंवा सामोपचारानं प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न न करता सरळ फॅमिलीलाच मारून टाकणं हे जीवन लालसेच्या कोणत्या प्रकारात मोडतं? खोट्या आत्मसन्मानापायी स्वतःच्या पोटच्या मुलीच्या जीवावर उठणं हा कुठला खानदानीपणा? पळून गेलेल्या जोडप्याचा खंडणी वसूल करण्यासाठी वापर करणं ही कुठली माणुसकी? नितीन आणि नेहाच्या बाबतीत हेच झालं. स्वार्थापायी केलेल्या गुन्ह्यामुळे त्यांची उमेदीची सगळी वर्ष ही तुरुंगात जाणार हे विधिलिखित आहे. त्यामुळे शक्यतो गुन्हा न करणं, अपराधांच्या जंजाळामध्ये न सापडणं हाच एकमेव सुरक्षित जगण्याचा मार्ग आहे. मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन गुन्ह्याची उकल करायला पुढच्या भागात. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.